थँक्यू सो मच. धन्यवाद कौशिक राघू यांचा आवाज आपण ऐकतायत. खऱ्या अर्थानं आज खूप चांगल्या पद्धतीनं समालोचन. जाऊया सेकंड सेमी फायनलकडे. वेळेचा विचार केला 12 वाजून 5 मिनिटांचा अवधी संपला आणि शाकीर आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांनी दणानून सोडलंय. संपूर्ण वेऊर गावात 4 वेळा मॅन ऑफ द मॅच ही एक मोठी बाब आहे. आणि सध्या आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थानं तारापूरकर सांगत असेल की सायकल आमच्याकडे दिसतंय. येणाऱ्या काळात त्याही गोष्टी बघायला मजा येईल. पाहूया आता काय होईल काय बिघडेल. कारण 4 वेळा मॅन ऑफ द मॅच एका मॅचमध्ये, जिथे अर्धशतक, तदनंतर 30 रन 28 रन. याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग, ज्या अनुषंगाने 100 रन प्लस त्याने देखील केल्यात. मॅचला सुरुवात होत असताना सिंगल डबल या खेळाला इथे सुरुवात होत आहे. आता सध्या बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 बॉलचा खेळ इथे मात्र झाला आहे. आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती 2. एका बाजूला जब्बीर, एका बाजूला यान. सातपाटी साई गणेश, विपक्षात पॅराडाईज बोईसर. फटका चांगला, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. हा फटका आहे जब्बीरचा, हा क्लास आहे जब्बीरचा. आणि एका रिदममध्ये टाळ्याचा कडकडाट आपल्याला बघायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. असा बॉल तुम्ही नाही सोडू शकत या मॅचमध्ये. सतपाटीचे समर्थक देखील तेवढेच आलेत. एका बाजूला नवली संघ ज्या वेळेला खेळत होता त्याही वेळेला तुडुंब भरलेलं प्रेक्षकांचं मैदान होतं. तेही प्रेक्षक बघायला मिळाले. येणाऱ्या काळात आपण पाहतायत पुढच्या वर्षी वेऊर चषक 1 लाखामध्ये येईल. 32 संघांना टी शर्ट देण्यात येतील. तदनंतर आपण पाहू शकाल ती स्पर्धा आपल्याला एक जबरदस्त स्वरूपात, हीच स्पर्धा वेऊर चषक 1 लाख लाल्या अंपायर, परंतु त्यांचं लक्ष आहे पुढच्या वर्षीकडे. यांना म्हणतात आयोजक. इथेच थांबायचं नाही. येणाऱ्या काळात जे काही आम्ही करणार ते एक वेगळं असणार. आणि ते लाल्या आम्हाला दर्शवतात. आता फटका चांगला केला, दिवेशने क्षेत्ररक्षण चांगले केले. येणाऱ्या काळात 75,000ची स्पर्धा आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक अंडरम क्रिकेटला वलई देणारी स्पर्धा. सुमित जाधव स्वर्गीय सुमित चषक ती ही स्पर्धा येत आहे. विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपये आणि बाउंड्रीसाठी देखील 300 रुपये. धनित प्रणित राऊत आणि दालन घरत बिरवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतात हे कॅश प्राईज आलेलं आहे. आता सध्या प्रणित राऊत आणि दालन बिरवाडी यांच्याकडनं मात्र हे सलगचे 3 चौकार मारा, 3 विकेट घ्या आणि 300 रुपये कमवा. मी उल्लेख करत होतो 75,000ची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज बाईक, तदनंतर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच SG स्पोर्ट्सची बॅट, आणि त्यानंतर आपण पाहतात विराटची कॅप आणि आणखीन काही आकर्षक वस्तू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुमित दुबे असतील, उपाध्ये असतील, सूरज उपाध्ये, मयूर भागवत आणि तदनंतर समीर जाधव. 1 मॅन शो. अगदी कमी कालावधीमध्ये एक उद्योजक म्हणून ज्यानं उत्तुंग गगनाला भरारी घेतली आणि तोच समीर. त्याची स्पर्धा येणाऱ्या काळात येते 21, 22 आणि 23 मे. मयूर आपल्याला पाहायला मिळतात. मयूर भागवत अगदी इंजमाम उलहकला लाजवतील. ज्या पद्धतीनं शरीराची बांधणी, पालघरपासून नाशिक, नाशिकपासून सोलापूर, सोलापूरपासून अहिल्यानगर, अहिल्यानगरपासून संपूर्ण मुंबई दणानून सोडली आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या षटकात 9 रन. आता महेश अनेक वर्षे या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. वा काय चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीचा बॉल. हे आहेत महेश. कालच्या दिवसात देखील मी उल्लेख केला होता की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हाच करा तुमचा शिक्षक. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. आणि अनेक गोष्टींचा सध्या मेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी होते आहे. सध्या पहिलं षटक संपलं 9 रन. तदनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आला. विनीत मर्द्यात आमच्या साथीनं. बंटी कुंभार याच्यासारखा स्मार्ट अँड क्लीन असा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता कॅमेरामॅन फटका इथे खेळला. डॉट बॉल येतोय कपिलच्या हातामध्ये. तो बॉल जाईल. एका बाजूला सातपाटी आहे आणि एका बाजूला त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच पॅराडाईज बोईसर. गोलंदाजी मार्कवरती महेश या नावानं खऱ्या अर्थानं तुफान घातलंय. गोलंदाजी कशी असावी, समोर किती मोठा फलंदाज आहे नाही माहिती. माझी देखील केस साईडची थोडीशी पांढरी उगाच नाही झालीत. या क्रिकेटला आम्ही जवळून पाहिलेलं आहे काय महेश भाई. आणि हे सध्या तेही असतात. हे महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. बघा इथे फटका, क्षेत्ररक्षण अफलातून. टाळ्या व्हायलाच हव्या. नाव आहे हर्षद पाटील, ब्रँड आहे सातपाडीचा. अर्चू या नावानं त्याला प्रेम मिळालं आणि अगदी जबरदस्त. काय क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण. लाला देखील खुश झाले की आज YBCC असती तर मीही त्याच पद्धतीचा क्षेत्ररक्षक आहे. अथर्व पाटीलचे फटके असेच थांबवले जातात अनेक क्षेत्ररक्षकांकडनं. तेही थोडेसे खुश झाले की हेही अव्वल दर्जा आहे.
आपण ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल तो दाखवला पुन्हा एकदा. या बॉलनंतर तोही आपण बघणार आहोत. जाऊया या मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती महेश. अगदी अनुभवाचा चकाकता सितारा. या वेळेला काय बॉल होता, काय बॉल होता. जब्बीरला मुख्य खेळपट्टीवरती 5 चेंडू आणि 5 डॉट. हाही एक वेगळा विक्रम आहे, कारण जब्बीर समोर तुम्ही मिडन षटक फार कमी वेळा. महेश सांगतात की भाई माझं नाव महेश आहे आणि मी माझ्या संघाचा हुकमी गोलंदाज आहे, अर्थात ट्रम्प कार्ड. आणि आतापर्यंत ज्यांनी गोलंदाजी केली अफलातून. पुढचा बॉल इथे आता नरम हाताने खेळून काढले. या बॉलला षटक संपले. दुसरं 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 10. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा वेऊर चषकाचं घमासान. आणि तुर्तास जाऊया डीजे प्रसाद यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आपा ॲक्शन रिप्ले. जाऊया मॅचकडे. इथे आपल्याला पाहायला मिळतंय षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला आणि महेश या नावाला उधाण आलं, ज्याने खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. नाही, मी उगाच तो उल्लेख केला. आतापर्यंत संपूर्णपणे ब्लॅक हेअर आपल्याला पाहायला मिळतात महेश यांचे, परंतु गोलंदाजी खूप चांगली केली. प्रजापती कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून टी शर्ट अर्थात सातपाटी या संघाकरिता. गोलंदाजी मार्कवरती दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस ज्याचं नाव आहे प्रेषित पाटील थम्सअप लवर. आणि सध्या दाखल झालेत राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल राऊंड स्टम्प्सनं दाखल झालेत. सातपाडीमध्ये गेलात तर तुम्हाला फक्त प्रेम मिळतं. हे सातपाडीची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. या बॉलला खराब आणि खराब. मॅचला चालू इथून तुम्ही करताय. एका बाजूला आपण पाहतात पॅराडाईज बॉईज, तर एका बाजूला सातपाटी. हाय व्होल्टेज चित्तथरारक असा सामना. जो मॅच बघायला पालघर टेनिस बॉल क्रिकेट जे अंडरआर्म क्रिकेट आहे ना, प्रेक्षकांची संख्या खूप वाढते यूट्यूबला. जे प्रेक्षक स्वतः पोहोचू शकत नाही ते सातपाटी आणि पॅराडाईजचा सामना यूट्यूबला बघतात. अनेक वेळा सातपाटी आणि पॅराडाईजची सामना खूप चांगले काटेकी टक्कर झालेले आहेत. आता या वेळेला कुठला संघ कोणावरती भारी. जब्बीर आता त्याच्या बॅटमधनं रन आले 4 आणि रनसंख्या फलकावरती पोहोचले ती म्हणजे 14. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार प्रेषित. राऊंड स्टम्प्सनं पंचांच्या उजव्या हातानं टॅप करायचा होता या बॉलला, परंतु त्या वेळेला प्रेषितचा बाउन्स अफलातून चांगला, खूप चांगला चेंडू. आता सध्या 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ संपला तर 14 रन आतापर्यंत कंट्रोलमध्ये. फुलरलेनचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे देखील डॉट बॉल. अगदी 10वा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रोश करतोय, टाळ्या वाजवतोय आपल्या खेळाडूंसाठी. 10वा खेळाडू ही भूमिका सोपी नाही. 10वा खेळाडू खऱ्या अर्थानं फार महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील गोलंदाजी चांगली. काय गोलंदाजी आहे ही. आहे पॉवर थम्सअपची आणि चिली आणि चायनीची. हे आहेत आमचे प्रेषित. काय गोलंदाजी करतात. मॅचच्या आधी जर ते चुनाभट्टीला वळाले असतील तर मग त्यांच्याकडे ही ताकद वेगळी असेल, कारण ती ताकद ते तिथून जनरेट करतात. आणि कडक गोलंदाजी प्रेषित पाटील. राऊंड स्टम्प्स. फुलरलेनचा बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आता मी म्हणेन की ऑफ ब्रेकचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला तो प्रयत्न फसला. अनस यांना देखील आपण पाहतात पॅराडाईज बोईसर संघाचा अगदी महत्त्वाचा समर्थक. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेली भेट आणि तदनंतर आज खूप वर्षांनी मी म्हणेन की त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. तेच अनस आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील बॉलचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. रनसंख्या 18. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. जब्बीरच्या बॅटमधनं धावा यायला लागल्या. आता हा बॉल वाईड आहे. मागील चौकाराचं हे प्रेशर जब्बीरनं अनेक वेळा करून दाखवलंय. त्याच्या बॉलला मैदानाच्या पहिला एक्स्ट्रा बॉल, पहिला व्हाईट बॉल बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती तयार. फटका इथे देखील आणि इथे आपण पाहतायत रनआउटची संधी बनणार का. फलंदाज इथे बाद होतात. आता घडलंय काय, एका एंडनं कॅच तर कॅरी केलाय असं दिसतंय, तर दुसऱ्या एंडनं आता रनआउटची संधीमध्ये अयांतर बाद कन्फर्म झाले तेही दिसतंय.
कॅच कॅरी झाला असेल तर जब्बीर बाद आहेत आणि जर कॅच नसेल कॅरी झाला तर मग अयान बाद होण्याची दाट शक्यता. या तिसरे पंच जुगल गावडचे तिथे पोहोचले जातील. ओव्हरआर्म क्रिकेट पासूनचा सुरुवात, त्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील ज्यांनी जुगल तांडेल आपल्याला पाहायला मिळतात ते आहेत. कॅच कॅरी केलाय, कसा केलाय, कसा नाही केलाय. चला आता स्क्रीनवरती बघायला मिळेल ते मागे घडलंय काय. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. चला इथून आपण पाहू शकता आता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अयान बाद आणि नवीन फलंदाज दाखल झालाय तो म्हणजेच निशांत पवार. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर तपासून पाहिलं तर षटक क्रमांक संपले ते म्हणजेच तिसऱ्या आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अगदी सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये एका बाजूला साई गणेश सातपाटी आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे पॅराडाईज बोईसर. या दोन संघांमधली अत्यंत महत्वाची आणि चुरशीची लढत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आता महेश दाखल झालेत, जो एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील आपण पाहतात पहिलाच बॉल हा चेंडू व्हाईट बॉल राहील. महेश यांचा चेंडू थोडासा डाऊन दी लेग आणि त्यानंतर त्या बॉलला व्हाईट बॉल असे सिग्नल पंचांनी दिले. षटकातील पुढचा बॉल आता फटका खेळलाय आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. या बॉलला आता उत्तर नव्हतं. जब्बीरनं खऱ्या अर्थानं आपण पाहतात हा त्याचा क्लास शोधला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. धावांची गती तपासून पाहिली आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आज. संपूर्ण या 3 रात्रींमध्ये वेऊर चषकाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं 9 तारखेला अगदी उत्साहानं या स्पर्धेचं ओपनिंग सेरेमनी आपण पाहिलं. तदनंतर या स्पर्धेची रात्री वाढत गेल्या आणि तसतसं क्रिकेटचा एक वेगळा आनंद मिळाला आणि ते होतं परमसुख क्रिकेटवरचं, जिथे नवलीकरांचं वेऊरकरांचं खूप चांगलं जबरदस्त असं आयोजन. नवली संघ देखील मागील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलला फलंदाज जब्बीर इथे बाद. फटका फसलाय आणि सातपाटीसाठी इथून ही आली गुड न्यूज. फलंदाज जब्बीर बाद. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 25 आणि 25ला 2. एका बाजूला निलेश मिश्रा. इथे आपण पाहतात सलग 3 चौकार आणि 3 विकेट.
प्रणित राऊत आणि दालन यांच्याकडनं 300 रुपयात ते पैसे जमा केलेले आहेत. आता हॅट्रिक 3 चौकार आणि 3 विकेट येतील काही प्रश्न आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आहेत ते म्हणजेच एक एक्सपिरियन्स खेळाडू, सिनियर खेळाडू महेश. फटका इथे खेळलाय, चांगला चेंडू होता, अगदी बॉल पायावरती वेगाने गेला आणि तदनंतर या बॉलवरती फक्त मिळाले ती म्हणजे सिंगल. वेऊर चषक 2026 बॉक्स नाईट क्रिकेट सामन्याचं मात्र ते पिचवरचं एक बॅनर, एक चांगली संकल्पना घेऊन आले आणि या मोठमोठ्या स्पर्धा ज्या पद्धतीनं ज्या डेकोरेशननं पुढे येत असतात तसं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सलग तिसऱ्या रात्रीत. फटका खेळलाय, रनआउटची संधी बनणार का? डायरेक्ट हिट. क्या बात है दिवेश पाटील, क्या बात है. हे आहेत दिवेश पाटील, बुल्स आय. जिथे आपण पाहतात हातात जसा बॉल आला स्टम्प्स वरती वेगवान फेकी आणि तदनंतर यष्टी वाकवली, फोडली, तोडली आणि तदनंतर निशांत पवारच्या खेळाला पूर्णविराम. ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल. बघा इथे फटका खेळला पॉइंटला, तिथे क्षेत्ररक्षक होते दिवेश पाटील आणि दिवेश पाटीलच्या हातामधनं बॉल सरळ बंदुकीच्या गोळीप्रमाणे शूट झाला आणि फलंदाज निशांत पवार हे फ्रेममध्ये आले नाहीत आणि फलंदाज बाद झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही केल्यानंतर तुमची फेकी किती महत्त्वाची आहे हे क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचं असतं आणि तदनंतर ती फेकी ॲक्युरेट आली आणि तदनंतर तो फलंदाज बाद झाला. हे पहा दिवेशचं सेलिब्रेशन, कारण विकेट महत्त्वाची होती. सध्या वेळेचा विचार केला 12:20 झालीत. यानंतरचा सामना तोही महत्त्वाचा, फायनलचा मॅच. आता सध्या या महेश यांनी या मॅचमध्ये एक वेगळं ट्विस्ट आणलंय. पुढचा बॉल फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आदू, ज्यांनी बॉलला मात्र इथे फील्ड केले आणि डॉट बॉलचं प्रमाण आता वाढतच चाललंय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल, षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षण इथे देखील चांगलं आहे अर्चूचं. आहेत अर्चू आज संपूर्ण स्पर्धेत. अर्चू सांगतात की नाही, जर सेमीफायनलमध्ये आम्ही पोहोचलोय ना तर आमचे प्रयत्न प्रामाणिक राहणार आणि ते कष्ट इथे पाहायला मिळतात. अगदी आपण पाहू शकाल अंग झोकून दिलं. ॲक्शन रिप्ले तोही बघायला इथे मिळेल, जिथे आपण पाहतात पाकदार नेटवर्कची टीम आहे, जिथे अतिशय चांगल्या पद्धतीनं तो इथे स्टॉप. बघा हा फटका होता थ्रू द कव्हर्स, मिडल ऑफ द बॅट आणि हे होते फ्लाइंग अर्चू. अर्थात आपण पाहतायत अर्चू यांची ही फिल्डिंग वाखण्याजोगी. आणि तदनंतर आपण पाहू शकता आता षटक क्रमांक 4चा खेळ संपला. हा दुसरा अँगलचा व्ह्यू आपण पाहतायत, कॅमेराचा व्ह्यू आपण पाहू शकता आणि तदनंतर इथून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता सध्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आदू हे दाखल होतील. एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला संघ साई गणेश सातपाटी. सेमीफायनलचा हा सामना. एका बाजूला तारापूर संघानं पुढे तिकीट मिळवलं त्यांना फायनलचं. आता त्या फायनलचं तिकीट मिळाल्यानंतर पाहूया कुठल्या पद्धतीने ते फायनलच्या मॅचमध्ये कामगिरी करतील. 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट होणार. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. आदू यांचा बॉल इथे होता आणि फुलर लेनचा बॉल इथे देखील आपण पाहतोय थोडंसं लेझी एलिगंट प्रेषित यांचे बघायला मिळाले. आता इथून आपण पाहू शकता मिळतंय ते म्हणजे सिंगलच्या साह्याने 28 रन. कपिलनं बॅकअप चांगला दिला आणि तो बॅकअप सध्या आपल्याला पाहायला मिळतो फायदेशीर राहिला. एका बाजूला सोहेल, याही खेळाडूंना अनेक प्रतिभा आहे या खेळाडूकडे. गुणवंत खेळाडूंमधला एक म्हणजे सोहेल, युवा यंग टॅलेंट, युवा उभरता सितारा आणि तो दाखल झाला मैदानाच्या आत. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला खेळलाय आणि तिथे देखील क्षेत्ररक्षण काय जबरदस्त केलंय, परंतु तिथे आपण पाहतात घडलंय काय तर तो बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्नार्थी परमेश्वर, नो पेन नो गेन, कष्टाविना फळ नाही. इथे आपल्याला ते पाहायला मिळालं. बघा जिथे धर्मेश भाऊ, अगदी आपण पाहतात हे पहा भाऊ जणू काही समुद्रात जशी उडी मारावीत आणि त्या पद्धतीनं इथे अर्चू आणि धर्मेशचं क्षेत्ररक्षण होतं. शेवटपर्यंत इथे आपण पाहतात त्यांनी मेहनत केली. शेवटच्या क्षणाला तो बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला. तुमचे प्रयत्न एवढे प्रामाणिक ठेवा की यशाला देखील तुमच्या पुढे झुकावं लागेल आणि या वेळेला सध्या आपण पाहतात ते प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. येणाऱ्या काळात यश तुमच्या पदरात असेल. तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातात आणि सध्या ते प्रयत्न चालू आहेत साई गणेश सातपाटी या संघाच्या माध्यमातून. धावांची गती या चौकाराच्या मदतीने 32 रन. आता येणाऱ्या काळात 4 बॉलचा खेळ तोही बाकी आहे आणि या 4 बॉल खेळाचा बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज आलाय सोहेल त्याने सुरुवात केली चौकाराने. 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. षटकातील पुढचा बॉल, राऊंड डिस्टन्स
फटका खेळलाय, बॉल डॉट येणार. धर्मेशनं फिल्डिंग केले. आता इथून आपण पाहता डॉट बॉल येतोय. पॅराडाईज बोईसर हा संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला साई गणेश सपाटी. निलेश पाटील यांना आपण पाहताय एक आयोजक म्हणून जबाबदार सातत्यानं, मग ती वेऊर चषक असू दे, वेऊर भंडाराई चषक असू दे, जिथे निलेश पाटील यांचं योगदान महत्त्वाचंच राहिलं. इथे देखील आपण पाहतात बॉलला अगदी खोदून काढल्या. बटन पॅड मधला तो बॉल होता. आता धावसंख्या 33. 2 बॉलचा खेळ आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. आदूची गोलंदाजी चांगली. छोटू कडून अनेक अपेक्षा आहेत. फटका चांगला, क्षेत्ररक्षक तिथे चांगलं. रनआउटची संधी बनणार का? जीवाच्या आकांतेनं 1 रन परिपूर्ण झाली आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 रन्स, 35 धावा. एक चौकार आला तर 34 झालेत आता. 1 चौकार आला 38 होतील. 39चं टार्गेट येईल. डॉट बॉल आला तर मग 35 जिंकायला येतील. सिंगल आला तर 36 जिंकायला येतील. व्हाईट बॉल आला तर आणखीन मग काहीतरी गणित बदलेल. पाहूया आता काय बिघडतंय आणि काय घडतंय. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. आतापर्यंत या षटकातील बॉलचा जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. जबरदस्त सेमीफायनल. अगदी पालघर अंडरम बॉक्स क्रिकेट आणि तदनंतर आमचं लाडके प्रेक्षक राजे. वेळेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं 12:30 होत आलेत, परंतु क्रिकेटवरती आमचं अफाट प्रेम आहे. तिथे मच्छर आम्हाला चावतात, आमच्या पायाला मच्छर चावत असेल परंतु नाही, क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे. क्रिकेटला आम्ही भगवंताप्रमाणे पूजतो. या क्रिकेटच्या खेळासाठी आम्ही उभे राहू शकतो. आणि या वेळेला बिटवीन द गॅप सोहेलच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमा रेषा पार. दमदार वेऊर चषकाचा सुवर्ण चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं रनसंख्या 38. 39चं टार्गेट. 39चं टार्गेट काय होईल, काय बिघडेल, येणार आहे मजा त्याही डावात. तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया मंत्रमुग्ध करणारं DJ प्रसाद यांचं सुमधुर गीत. आपल्याला वातावरण बघायला मिळालं अगदी डिझेल लाईट मध्ये आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता इथून पूजा मंडपन डेकोरेटर्स DJ प्रसाद, बळवंत पाटील सर तेही तिथे आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य
लाला यांनी प्रत्येक माणसाला घेऊन चाललेत. ज्यावेळेला डीजे लाईट झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही लाईट कोणी आणलंय, त्यांचंही नाव इथे येणं गरजेचं आहे. एका बाजूला धैर्य, त्यांच्या साथीनं सपाटीचा विराट कोहली ज्याचं नाव आहे दिवेश पाटील. सुरुवातीचं हंगाम ज्यावेळेला अंडरम क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळेला ज्यानं अफलातून कामगिरी केली, सलग 3 वेळा सायकलवरती स्वार झाला, ज्यामध्ये 2 सिरीज आणि ज्या वेळेला आपण पाहतायत 1 वेळा फलंदाज, आणि तोच आहे दिवेश पाटील. आता सध्या स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत विशाल आगरे अर्थात बाळा. दालनबाई तुमचं देखील स्वागत आहे. तुमच्या माध्यमातून सलग 3 चौकार. टगीरसाठी विकेटला हॅट्रिक विकेटला 500 रुपये. प्रणित राऊत आणि दालन यांच्या माध्यमातून आता 500 रुपयाचा कॅशप्राईज. शेअर मार्केट वाढलं, बाहेर देशात युद्ध चालू असतील परंतु नवली वेऊरमध्ये फरक पडणार नाही, त्याचा अफाट पैसा. आणि जिथे आपण पाहू शकता आता सध्या इथे देखील नरम हाताने खेळले बॉल चालले. तिथे निशांत पवार आलेत वेगानं आणि तदनंतर तेही त्या बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळते ती म्हणजे सिंगल धाव. आता या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन. 39 धावांचं टार्गेट. इथे देखील आपण पाहतात लाऊड अपील, परंतु वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. आता हा वाईट बॉल आहे. विशाल थोडे इंटरेस्टेड नव्हते त्या अपीलमध्ये. तोशीरनं व्हाईट बॉलसाठी प्रयत्न केले खरे आणि त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे आता 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. निलेश यांना अगदी आपण पाहतायत शरणागती पत्करावी लागली आणि बॉल चाललाय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर आलाय. दमदार चौकार. नाव आहे दिवेश पाटील आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा दिमागदार स्ट्रोक. वेऊर चषकाचा गोल्डन चौकार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील टॅप केलंय. फेकी आली खरी, तुर्ताच मिळते सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोचते ती म्हणजेच 8 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. सुरुवात स्वप्नगत, ड्रीम स्टार्ट. एका बाजूला एक युवा धैर्य सटपाटी संघात दाखल झाला. तुम्ही सटपाटी गावातून ज्यावेळेला खेळता त्यावेळेला एक 50-52 हजार लोकसंख्येमधनं ज्यावेळेला 9 खेळाडू निवडायचे असतात ना, त्यावेळेला तुमच्यातील सर्वोत्तम कामगिरी तुम्हाला करून दाखवावी लागते. आता व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्यानं 9. व्हाईट बॉलच्या साह्यानं 9 रन सध्या जाऊन पोचत आहेत. धैर्य पुन्हा तयार. नरमाताने खेळून काढले. अगदी खोलातला बॉल होता. त्या सिंगलच्या साह्यानं षटक संपले आणि 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे कारण या आधीचा बॉल वाईड होता. 10 रन ही सध्या स्थिती आहे. षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. विशालच्या षटकात धावा आल्या. नरम हाताने खेळून काढलं. बॅटचा हा एम्बेसिडर खेळाडू अर्थात दिवेश पाटील. संपलं षटक. षटक संपल्यानंतर धावांची गती 11. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेशमेंट करणारं सुमधुर गीत. मॅचला सुरुवात. इथे देखील आपण पाहतात हा बॉल थोडा बाहेर जाणारा होता. पंच तिथे दर्शवत आहेत. इथून हा बॉल जो आपण तपासून पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच सिंगलसाठी. बॉल आहेत 23 बॉलमध्ये रन करायच्यात 27 या मॅचला जिंकण्यासाठी. पायावरती बॉल आदळलाय. वेगानं तिथे क्षेत्ररक्षक पोचू नाही शकले आणि त्या अनुषंगाने मिळाली सिंगल. आता बॉल आहेत 22 बॉलमध्ये रन करायचे आहेत 26. या मॅचमध्ये पॅराडाईज बोईसर या संघाला यायचं असेल तर विकेट फॅक्टर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची. जर तिथे नाही विकेट आले ना तर मग या मॅचला पुढे घेऊन जायचं कसं ते दिवेशला माहिती आहे. एका बाजूला तारापूर सांगेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे आणि त्याच्यासाठी चाललेली ही लढत. फटका टॅप. बॉल चाललाय सिंगलसाठी. जिथून आपण पाहू शकता थोडासा नाराज दिवेश की हा बॉल कन्फर्म व्हायला हवा होता परंतु आता या शॉर्ट बॉलवरती आक्रमण तर केलं खरं. मिळते ती म्हणजेच सध्या सिंगल. 21 बॉलमध्ये रन करायचे 24. अल्ल्या तमाम क्रिकेट रसिकांचं लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज
हॅट्रिकला आणि 3 बाउंड्रीला देखील 500 रुपये आहेत. दालन आणि प्रणित राऊत यांच्याकडनं व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलच्या साह्यानं आता इथून तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. जसं व्हाईट बॉल जब्बीरच्या कानावरती गेलं त्यावेळेला जब्बीरने सांगितलं की आम्हाला इथून रिव्ह्यू घ्यायचा आहे. एक रिव्ह्यू जो आहे तो इथून वापरायचा आहे. तो काय घरी घेऊन काय करणार आहेत. थोड्या वेळात अगदी आपण पाहतात लकी ड्रॉ हे आपल्याला पाहायला मिळेल. कुमारी आहेत त्यांच्यासाठी ड्रेसेस आणि सौभाग्यवती कांक्षिणी आहेत त्यांच्यासाठी आपण पाहतात साडी. पाटील इव्हेंट्स आणि तदनंतर प्रजापती यांच्या माध्यमातून आपण पाहतात ऑन फील्ड डिसिजन रिव्ह्यू लॉस नाही होणार. पॅराडाईज बोईसर म्हणजेच हा बॉल वाईड राहील. फक्त रिव्ह्यू लॉस नसेल पॅराडाईज बोईसरचा. पंचांनी ऑन स्क्रीन आपण बघणार आहोत कारण ते फुटेजमध्ये आलंय का आणि नाही आलंय का हाच प्रश्न होता आणि तदनंतर तो दर्शविला. पंचांनी सांगितलं वाईट तर तो बॉल राहील वाईट. आता या वाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते 16. आता 21 बॉलमध्ये 23. 3 चौक्यांकरिता निलेश पाटील यांच्याकडनं 500 रुपये. दालन आणि प्रणित यांच्याकडनं 500 रुपये. हॅट्रिक विकेट घ्या 500 रुपये. मालामाल इथून संधी आहे तुम्हाला कारण एवढे प्रीमियर लीग त्या स्पर्धेचा मी उल्लेख करीन. तिथे फक्त एका षटकाराची किंमत देखील 7,500 बघितली होती आम्ही. तो षटकार होता विजयाचा आणि त्या चौकाराची किंमत 7,500 रुपये. सेमीफायनलचा मॅच आणि तो षटकार ठोकला. 7,500 रुपये त्या षटकारला मिळाले. खानेवडे प्रीमियर लीग 21 बॉल. आता सध्या 21 बॉलमध्ये रन करायचे 23. गेम चेंजर बसंत गुप्ता सातत्यानं साई गणेश सातपाडी संघाची ती फायनान्शियल बँक म्हणून पाहायला मिळतं त्यांना. अर्थमंत्री अर्थात बसंत गुप्ता बॅकबोन म्हणून तेही आहेत सध्या मॅचकडे पाहतायत. धावांची गती तपासून पहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच ऑन स्क्रीन बसंत गुप्ता. हे आमच्या कॅमेरामॅनला सांगावं लागत नाही कोण कुठे आहे काय आहे अगदी त्याला शोधून काढतात आणि हा त्यांचा क्लोजअप. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये करायच्यात 22. नरमातानं इथे खेळले आणि सिंगल मात्र परिपूर्ण होईल. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजेच आतापर्यंत आपण पाहू शकाल 19 बॉलमध्ये रन करायचे. 21 षटकातील पुढचा बॉल. फटका अगदी आपण पाहतायत क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1 18 बॉल. 18 बॉलमध्ये 20. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. जाऊया मॅचकडे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे 20. गोलंदाजी मार्कवरती तोशीर वेगाचा राजा सध्या तो दाखल झालाय आणि पहिलाच बॉल अगदी आपण पाहू शकाल. धैर्य या खेळाडूनं प्रभावी केलं. दिवेशच्या साथीनं ज्यावेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला सिंगल डबलचा खेळ कसा खेळावा हे त्याला माहिती आहे. त्यानं आत्तापर्यंत बॉल खेळ केलाय तो म्हणजे 6 बॉलमध्ये रन केलेत त्यानं 5 आणि एका बाजूला दिवेशनं 7 बॉलमध्ये 10 रन 1 चौका त्याच्याही बॅटमधनं आलाय. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात बॉलला ग्लान्स केलं. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगमधनं सिंगलसाठी आणि तिथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं आता या मॅचमध्ये इक्वेशन जर तपासून पाहिलं तर 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये रन करायच्यात 18. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये करायच्यात रन 18 या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला धैर्य हा एक युवा नौखा खेळाडू साथीनं दिवेश पाटील त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतात की या मॅचमध्ये फक्त आपली स्ट्रॅटर्जी काय असावी आणि त्यासाठी इथून तुम्हाला झगडावं लागेल. या मॅचमध्ये लढावं लागेल. शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. एका बाजूला विकेटच्या शोधात पॅराडाईज बोईसर. विकेट शोधणं आता फार गरजेची भूमिका झाली. पाहूया आता इथून तो विकेट येईल का या षटकात. वेगाचा राजा गोलंदाज दाखल झालाय तो म्हणजेच तोशीर आणि त्या तोशीरकडनं अपेक्षा आहेत भरपूर. आता इथे घडलाय तो म्हणजेच क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. विकेटचं पतन. प्रचंड वेग. बॅक टू द डगआउट. धैर्य गॉन.
15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन करायचे. आता ट्रा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. वेवूर चषकाची अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीचा खेळ सध्या चालू आहे. गोलंदाज तयार होत आहेत. प्रचंड वेग होता याही बॉलला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता डॉट बॉल येतो. एक विकेट गेल्यानंतर आता रणनीतीमध्ये थोडेसे बदलाव व्हायला लागले. अर्चू फलंदाज आला आणि मोठ्या फटक्याचा त्यानं स्वीकार केला. मॅच अगदी मागोमाग चालली होती. आता 2 बॉल डॉटनं प्रेशर वाढणार आणि पॅराडाईज बोईसर संघ आणखीन प्रेशर कसं टाकता येईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष प्रामुख्याने असेल. 14 बॉलमध्ये करायचे 18. इथे देखील आपण पाहता आता चेंडू अगदी वेगानं होता. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये करायच्यात 17 रन या मॅचला जिंकण्याकरिता. तोशीरचा वेग चांगला होता. टप्पा देखील चांगला मिळाला आणि चांगला टप्पा मिळाल्यानंतर आता सध्या आपण पाहू शकता त्या बॉलवरती सिंगल मिळाली. षटकातील पुढचा बॉल. इथे आता नो बॉल आलाय. एक चेंडू जो खराब आहे ना तोच तुम्हाला स्किप करायचा आहे या षटकामध्ये, कारण आता तुमच्याकडे धावा फार नव्हत्या बॅलन्समध्ये. त्यावेळेला जर तुम्ही असा नो बॉल टाकणार त्यावेळेला थोडंसं मग बॅटिंग करणारं संघाचं मनोबल आणखीन दुणावणार आणि तदनंतर आता तेच झालं. सोने पे सुहागा जे 2 बॉल डॉट आणले होते अनिकेत ते 2 बॉल डॉट आता इथे खऱ्या अर्थानं कव्हर झाले. षटकातील पुढचा बॉल. काय वेग जबरदस्त वेग हाताळला. नॉट इंटरेस्टेड. पंच नॉट इंटरेस्टेड आहेत तिथे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल देखील राहिला. काय घडतंय आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली कारण पॅराडाईज बोईसर संघाचा रिन्यू झाला होता. आता इथून जर बोल्ड असतील तर मग अर्चू यांना बाद व्हावं लागेल आणि इथून जर सेफ असतील तर मग हे षटक संपलंय. नॉट आउट. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायच्यात 15 ऑन स्क्रीन येऊ द्या. हा बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. पायाला बॉल लागला आणि तदनंतर तो बाहेर गेलाय. पॅराडाईज बोईसर संघ थोडा इंटरेस्टेड झाला होता ज्यावेळेला ॲक्शन रिप्ले पाहिला तेव्हा, कारण क्रुशल मोमेंट आहे. इथून जर तो विकेट मिळाला असता मॅचमध्ये ट्विस्ट आणखीन वाढली असती. आता बॉल आहे तुमच्याकडे 12 रन करायचे ते मॅचला जिंकण्याकरिता 15 आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जब्बीर हा सध्या दाखल झालाय. एका बाजूला दिवेश पाटील प्राईड ऑफ सातपाटी गावचा अनमोल रत्न असा खेळाडू ज्यानं अनेक वेळा गावाच्या नावासाठी जबरदस्त क्रिकेट खेळले. आता हा येतोय डॉट बॉल. फटका तर खेळायचा होता खरा. आता बॉल आहेत 11 बॉलमध्ये रन करायच्यात 15. चित्तथरारक सामना. जबरदस्त क्रिकेट. फटका इथे देखील खेळलाय. थोडेसे ऑन द टोस आले आणि त्यानंतर लेट स्क्वेअर कट खटण्याचा प्रयत्न होता जिथून आपण पाहू शकता 1 रन मिळतंय. आता या मॅचमध्ये 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 14. एक जबरदस्त मॅच. चित्तथरारक सेमीफायनलचा मॅच कसा असावा सगळीकडे उदाहरण देण्यासारखा. अर्थात वेऊर चषकाची सेकंड सेमीफायनल क्लास. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्या तुडुंब गर्दीने भरलेलं हे अगदी दुमदुमणारं मैदान आणि ते वेऊर होळी नाकाचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपये दालन यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथे फटका तर खेळलाय खरा. रनआउटची संधी बनणार का? फेकी स्वेअर आली अर्ध्या विकेटला होता फलंदाज त्यावेळेला फेकी स्वेअर आली. हातामध्ये बॉल तर आला खरा परंतु फेकी नाही चांगली आली. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 13. नऊ चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत ते 13. 2 कॅमेऱ्यानं मात्र ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळते. तिसरा कॅमेरा आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या पाकदर नेटवर्क्स यांची क्वालिटी ज्यांनी दाखवून दिलं 2 दिवसात की आम्ही एक चांगला लाईव्ह तुम्हाला इथून प्रोव्हाइड करू शकतो पालघरमध्ये. इथे देखील फटका खेळलाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. मिळते फक्त सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं मॅचमध्ये ट्विस्ट वाढलाय. जिथे बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉलमध्ये रन करायच्यात 12. दोन्ही डगआउटमध्ये भगवंताचं स्मरण होत असेल आणि दोन्ही संघांनी आपले देव पाण्यात ठेवले असतील की आता आम्हाला जिंकायचं आहे. जिंकण्यासाठी इथे कारस्थान करावे लागतात. फटका चांगला. क्षेत्ररक्षक बाळा. फेकी नाही आली बाळाच्या हातामधनं.
आणि तदनंतर आता 7 बॉल मध्ये रन करायच्यात 11. अगदी अटीतटीचा सामना, प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारा सामना, लक्ष वेधित असा सामना. वेऊर चषकाची सेमीफायनल 2 कशी असावी अगदी ती सेट झालंय. विकेटला आणि बाउंड्रीला 100 रुपयात प्रणित आणि दालन यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायच्या 11 टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, आपल्या संघाला इथून ऊर्जा देण्याचं काम करतात. आणि फटका इथे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून आपण पाहू शकता अगदी सुसाट वेगानं रन परिपूर्ण केली. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन 10. शेवटच्या बॉल पडेपर्यंत कुणीही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, लक्षात घ्या, तुम्हाला विनंती आहे. आता जर तपासून पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद यांना. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये सामना आलाय तो म्हणजेच 10 वरती. इथून आपण पाहतात एका बाजूला अहमद गुड्डू, एका बाजूला दिवेश पाटील, सातपाडीची रन मशीन ज्याच्या बॅटमधनं धावा अगणित आणि तोच फलंदाज दिवेश पाटील मैदानाच्या आत आत्तापर्यंत रुजू आहे. चला स्पीड अप, वेळ महत्वाची आहे मित्रांनो. षटकातील पुढचा बॉल आणि पहिला बॉल, टाळ्यांचा कडकडाट, एका बाजूला शिट्ट्यांचा आवाज, एका बाजूला आक्रोश, एका बाजूला गोंधळ, सगळ्या गोष्टी आहेत. प्रेक्षकांना चांगला मॅच बघायला सातत्यानं आवडतो. लेग ब्रेकचा तिखट मारा करणारा गोलंदाज नाव आहे अहमद आणि गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला राऊंड स्टम्प्सने. फटका चांगला, बॉल बिटवीन द गॅप, हे आहेत दिवेश यांच्या पाठमधनं बॉल सीमा रेषा पार. 4. पॅराडाईज बोईसरचे 3 विकेट, सातपाडीचा 1 विकेट. दालन यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत दिवेशच्या चौकारासाठी. आता या मॅच मध्ये हा चौकार की फॅक्टर. 5 बॉल मध्ये 5 आले, सातपाडी जिंकणार. इथून आता पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज तयार, फटका इथे देखील, बॉल बिटवीन द गॅप, सरळ सीमा रेषेच्या बाहेर. दिवेशच्या बॅट मधनं सनसनाटी, सीमा रेषा पार. हा पहा, पायातला बॉल अगदी आउटफील्डला फाडत चिरत सीमा रेषेच्या बाहेर. 4. ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, हा मेसेज महत्वाचा आहे. गतवर्षी लय प्रॉब्लेम झाले मित्रांनो, कारण मग ते आयोजकांना लय टेन्शनवाली कामं आहेत. कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, सामना संपेल, तुम्हाला संधी मिळेल, अदरवाईज कोणी कुठे उठू नका. मग कसं सगळे 3 दिवस चांगले झाल्याचं आयोजकांवरती गालबोट लागतो. आणि आमचे लाल्या त्याच्यासाठी त्यांनी मला फोन केला की त्या गोष्टी सांगायच्यात. फटका खेळलाय, आता इथून येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. बॉल आहेत तुमच्याकडे आता 3-3 मध्ये रन करायचे. 2 जरी 1 काढली तरी देखील विजयश्री प्राप्त केला तो म्हणजे सातपाटीनं. इथे देखील आपण पाहतायत 1 रनासाठी पुढे आणि इथून आपण पाहतायत साई गणेश सातपाटी. दिवेश पाटील सांगतात की यस मैं हूं ना, आणि ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं हे आहे क्रिकेट मधून मिळवलेलं प्रेम. खूप चांगलं क्रिकेट दिवेश. आणि अभिनंदन साई गणेश सातपाटी, हार्ड लेग, पॅराडाईज बोईसर इथून आपल्याला पाहायला मिळतात. चला